बघा मित्रांनो, आपटेच्या झाडावर असं चढून असा पाला काढावा लागतो पिल्लांना. लहान पिल्लं आहे बकरं, तर त्यांच्यासाठी हे बघा असं झाडाझुडावर जावं लागतंय आणि पाला काढावा लागतोय. हे बघा, हे इळा हत्यार आपलं इळा आहे. सध्या आता चरायला नाही, काही हिरवं नाही चारायला, त्याच्यामुळं रोज आपलं आपट्याचा पाला, काही बोरीचा पाला, बोरीचा तर नाहीच सध्या, आता आपट्याचंच आहे, इकून तिकून काढायचा आणि पिल्लांना खाऊ घालायचा. तेव्हा शेळी पालनामध्ये पिल्लांचे पैसे होते, बकरांचे पैसे होते. असं कष्टी असते, कष्ट करावं लागतात, बिगर कष्टाचं काहीच नसतं. नुसतं शेळी पालन परवडतं म्हणून असा विषय नाही, तर त्याच्यासाठी अशी मेहनत पण करावं लागते. हे बघा, आता इथं वरती आलो झाडावर आणि तोडलं बरंच काही पाला. आता हे पाला घेऊन जायचा, पिल्लांना बांधून द्यायचा, खातात पिल्लं आवडीनं. चला तुम्हाला दाखवतो मी तिथे गेल्याच्या नंतर पिल्लं कसं पाला खातात. तर सगळ्यात एक नंबरचा आवडीचं जर म्हणलं तर आपट्याचा पाला खूप पिल्लांच्या आवडीचा असतो. तर हे बघा कशा काळं रान इकडं बघू शकता तुम्ही. कुठंच अजूक सरकी लागवड चालू आहे तिकडं आमच्या फकरू मामूची, बाकीची नाही कोणाची. सगळं काळं भटान रान आहे सगळीकडं. तर चला मित्रांनो, जातो आता, करतो आता, शेळ्यांना बांधून देतो, घरी जायचं, जेवण करायचं, परत यायचं. आता शेळ्यांना कडबा टाकलेला आहे, पिल्लांना हे बांधून द्यायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला मी बकरं दाखवतो आपली, आणि पाला पण कसे खातात आवडीनं ते पण दाखवतो. चला तर आता उतरतो खाली. बघा मित्रांनो, बच्चे पराठे कशी खाते आपली. याच्यामध्ये मित्रांनो हा बिटलचा बोकड आहे आपला, त्याच्यानंतर हा एक बोकड आहे आणि 5 पिल्लं लहान आले आहेत. तर याच्यामध्ये 2 बोकड आणि 3 पाठी 5 मध्ये, म्हणजे टोटल आहे 7 आहे. मोठा बिटल बोकड आहे. तर हा आपण 25,000 आणला होता. थोडा बिमार पडला होता, आता बरा आहे. 4 महिन्याचा बोकड आहे तो आता सध्या. थोडं बिमार पडल्यामुळं खराब झाला थोडा, पण आता सुधरून दवाखाना वगैरे केला त्याचा व्यवस्थित. हे बघा, ज्यांना असा पाला लागतोय खायला आपट्याचा, तर मित्रांनो अशी काळजी घ्यावी लागती. आताच काल त्यांना आपण जंतुनाशक दिलं पिल्लांना. 2 महिन्याचे पिल्लं झाले आपले, त्याची डिवॉर्मिंग केली आपण काल. तर त्या पिल्लांची आतापासून काळजी घेतली तेव्हा ते पुढं आपल्याला चांगले पैसे देतात, वजन चांगलं राहतं. आणि आपट्याच्या पाल्यानं काय होतं, बोरीचं आणि आपट्याच्या पाल्यानं वजन चांगलं वाढतं पिल्लांचं, खायला पण चांगलं पोषक असतं. त्याच्यानंतर मित्रांनो हे झाले पिल्लं आपले. हे बघा, हा बिटल बोकड. बिटल जरा थोडा खराब झाला बघा, लय नंबर 1 बिटल आहे तो, 1 नंबर क्वालिटीचा आहे. 25,000 रुपयामध्ये आणलेला आहे आपण, 2 महिन्याचा होता त्यावेळेस. त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा शेळ्या. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं शेळ्या कडबा खात नाही, तर बघू शकता तुम्ही, नुसतं कडबा आहे आपल्या शेळ्याला. सध्या कडबा टाकलेलं, घुसखड पण आहे त्याला, पण कडबा टाकलेलं आहे. हा आपला सोन्या बघा, सोन्या कसा आहे सोन्या, हे बघू शकता सोन्या. सोन्या आज जर विकला तर 25,000 रुपये आपल्याला सोन्याची येत नसतं. सोन्या इकडे बाय, इकडे बाय सोन्या, सोन्या इकडे बाय, इकडे बाय. हे बघा सोन्या आमचा 1.5 वर्षाचा सोन्या आहे मित्रांनो. त्यानंतर या शेळ्या 2 इकडे बघा कसं कडबा खातात. कडबा खात नाही असा विषय नाही, शेळ्या कडबा पण खातात. बंदिस्त शेळी पालनामध्ये काही पण खातात शेळ्या, कडबा, काड्या, कचरं, बाहेर फिरायला की. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच, तुमच्याकडं साधा कडबा जरी असेल आणि
बुसकट असेल, तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, तर याच्यावरती पण शेळीपालन चांगलं होऊ शकतं. असं नाही का आपल्याकडे हिरवाच चारा पाहिजे शेळ्यांना, असा गैरसमज आहे. दोन्ही पण असलं थोडं थोडं. कोणी कोणी निव्वळ सुक्या चाऱ्यावर पण करतं शेळीपालन, तर खरंच शेळीपालन हे सुक्या चाऱ्यावर पण होऊ शकतं. आणि बघा आतमध्ये पण आपण जे दिसतं तुम्हाला बोतामध्ये, तर हे तुरीचं बुसकर आहे, या साईडला हरभऱ्याचं बुसकर आहे. अशा अर्धी रूम आपण स्टॉक करून ठेवले. वरती दिसणार ना मला, वरती पण कडबा आहे सजावरती टाकलेला आहे, तो बांडी कडबा आहे बारीक. तर मित्रांनो, फक्त शेळीपालन करण्याची जिद्द पाहिजे आणि लेंडी झाडायची लाज वाटायला नाही पाहिजे. शेळीपालन एवढं अवघड नाही आहे जेवढं आपल्याला वाटतं तेवढं, आणि सोपं पण नाही. मेहनत तर करावंच लागणार. तुम्हाला कोणताही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट करावंच लागणार आहे. कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. शेळीपालनाचा असा विषय आहे, आता हे पिल्लं दिसतात तुम्हाला, तर हे पिल्लं आपल्याला पोळ्याच्या टायमाला किती केलं तर 8,000 रुपये 10,000 रुपये आपल्याला बकरं देणार अशी. बिटल सोडून बरं का, बिटल आपण विकण्यासाठी आणलेला नाही. बिटल हा फक्त आपण क्रॉसिंगसाठी आणलेलं आहे. पुढं चालून आपल्याला बिटल क्रॉसवर काम करायचं आहे. बिटल गावरांना क्रॉस करून त्याच्यावरती काम करायचं आहे. त्याच्यामुळं आपण तो बिटल आणलेला आहे. आज बरेच काही बिटल आपल्याला क्रॉसमधले भेटत होते 10, 12, 15,000 रुपयापर्यंत 2-2, 3-3 महिन्याचे. पण हा एक नंबर क्वालिटीचा 100% बिटल आहे. त्याच्यामुळे आपल्याला 25,000 रुपये आपल्याला याला घेण्यासाठी लागलेले आहे. म्हणजे काय झालं, टेम्परेचर जास्त, गरमी जास्त असल्यामुळे काय झालं त्याला, आपल्याकडं आपल्याच भागातला आहे तो, पण काय झालं चारा नाही हिरवा. त्याच्यानंतर आईचं दूध तुटलं, त्याला 2.5 महिन्यामध्ये आणलेलं आहे आपण, समजा 2-2.5 महिने झाले ते, त्यावेळेसच आणलेलं आहे. त्याचं आईचं दूध तुटलेलं होतं. इथं आल्याच्यानंतर आपण ही मोरकानी शिळी दिसते तुम्हाला ही साईडला, तर या मोरकानी शिळीला आपण पाडलं त्याला. पण शेवटी कसं असतं, आईचं दूध हे वेगळं असतं. त्याच्यामुळं थोडं मध्ये काय झालं, त्याला ताप येऊ लागली, टेम्परेचर वाढलेलं होतं गारमाट, आणि त्या गारमाटीमुळं ताप येऊ लागली. बऱ्याच वेळेस दवाखाना, म्हणजे 2 वेळेस दवाखाना केला त्याचा. आता खरं सांगायचं म्हणजे आपल्या जे गावरान आहेत, या गावरानला आपल्याला कधी किती गरमी येऊ द्या, तुम्ही किती उष्णता असू द्या, किती पाऊस येऊ द्या, किती थंडी येऊ द्या, यांना दवाखाना करायची गरजच पडली नाही आतापर्यंत 5 वर्षामध्ये. पण बिटलनं असं म्हणजे एक 8-10 दिवस झाले की याला ताप येईल, सर्दी येईल, असं चालू आहे. पण आता एकच विषय आहे, फक्त हिरवा चारा. ज्यावेळेस आता यावर्षी तर चांगले लोक पण म्हणजे बिमार पडलेले आहेत. त्याचं कारणच असं आहे की वातावरण टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, आणि या वातावरणामुळं कोणी पण बिमार पडतं. ताप, सर्दी, खोकला अशा बऱ्याच काही समजा अडचणी येतात. तर चालतंय, काही अडचण नाही, त्याच्यामधून काहीतरी पर्याय निघाल, होईल, सुधारला. आता बरा दिसू राहिला तो. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, शेळीपालन खूप फायद्याचं आहे, तो पुढं पण फायद्याचं राहणार आहे. फक्त याच्यामध्ये कष्ट भरपूर करावं लागतात. तर माझ्या हिशोबानं फक्त लोकांची गुलामगिरी केल्यापेक्षा इथं घरच्या घरी कष्ट केलेले काहीच अवघड नाही. तिथं 12 तास करावं लागतं, इथं तुम्हाला फक्त 6 तास द्यावं लागतील, जर चांगलं मोठं शेळीपालन जर केलं 10-20 शेळ्यांचं तर. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.